मी तुम्हाला ओळख करून देते. हा आहे अभि, नाम तो इसुना होगा. मल्टी टॅलेंटेड आणि खूप म्हणजे खूपच सिन्सिअर आहे. तुम्हाला माहीतच असं अमृत, हा जरा थोडा डोक्याने सर्किटच आहे बरं का. थोडं यापासून लांबच राहा. चल ना लवकर, काय टाइमपास करायला चल. अरे बॅग अशी फेकत असते काय, डोक्यात लागले असते ना. जाऊ दे रे, ते लवकर काय टाइमपास करत गपरे. चल. हो टिपून नका ठेवर काय. मामा 2 चहा करा. अरे चहा देतो, पण तुझ्या मित्रांनी बरणी घेऊन गेलाय तो. अहो, त्याला काय बरं नाही दिली, मंदाडे ते आता त्याने उचलून नेली, त्याला पाहिजे काय आता. त्याचे पैसे नाही देणार बरं का. पैसे आता ते त्याचं पाहून घ्या तुम्ही. चालेल चालेल. आम्हाला 2 चहा करा, खात्यावर टिपून घ्या. नाही का ते मग थांबा, एक जण तर राहिलंच, तो म्हणजे शुभम. अहो हा खूप शांत आहे, पण अचानक माणसांसमोर तो डायरेक्ट असं करतो, गरीब गाय पोटात पाय. अरे काय सौरभ इथंच राहतो का? हा सौरव येतच राहतोय. हा मी त्याचा मित्र आहे, त्याला भेटण्यासाठी आलो. का ये ना आतमध्ये. दोघांनी नाही का रूम मध्ये अजिबात थांबायचं नाही. काय काय नाटक आहे तू गावा पकडतोय. हा तुला काही समजायला पाहिजे. काय रे, काय झालं तुला? ए काय नाही रे. अरे हा आबी आहे ना रे, तूच ना रे त्यो. माझ्या डोक्यात फळी मारली होती. अरे कोण अभि? कोणती फळी? काय विषय? अरे मला तर काही माहिती नाही. आठवलं का तुला? हाच का तो मेंटल घर मालक? रे हालच खुन्नसने बघतोय. आज याच्या डोक्यावर फळी फोडली, आता याच्या चेअरवर डायरेक्ट चहा फेकणार. आता दम फेकून तर दाखव. अरे येडाय का तू? चहा कस काय फेकलं त्याच्या अंगावर? शिस्तीत राह, बस खाली. आधी याला डोक्यात मारलं, तुझ्या नको त्या ठिकाणी मारल, समजलं? लक्ष ठेव. किती चहा देऊ? एकच द्या, याने तर झाले पिऊन. ते पाहिलं मी म्हणे. काय राव, दोघा तिसरा आला आणि चहा पाजून गेला राव. सॉरी. कसे लोक येते तिथं दिसत नाही त्यांना.
आणि हा आहे साहिल, याचं स्वप्न रिस्टार होण्याचं आहे. बघू आता पुढं कम्प्लीट होतं की नाही. रावले तेव्हा झाले व्हिडिओ एडिटच नाही कधी एडिट करीत बसतो हा. हे ऋषी म्हणजे साहिलचे पप्पा बरं, हे शिस्तप्रिय आणि कडक राहतात बरं का. साहिले हे साहिले हे साहिल, अर्धे ना तो मोबाईल ठेवून जेव्हा पावा त्या मोबाईल मध्ये घुसल राहतो. काम धंद्याचं बघ जरा. शिस्त त्याची भारी, हो पप्पा जातो राहणार. दिलदार बोलन कमी असलं तरी. अहो थांबा थांबा, मेन व्यक्ती तर दाखवायचेच राहिले तुम्हाला. ती म्हणजे तनुजा. ती 11 मिलियन फॉलोअर्स रिस्टार आहे. ए साहिल भावा, ए बाहेर बघ कोण आलंय. ओळखू नका. काय आलंय? पप्पा घरी आहे. पप्पा घरी आहे? हा. हे कोण आलंय बघ ते. ते स्वामीने आहे का? दीदी आतमध्ये. ए भावा, मगाशी तू लय मग्न झाला होता नेमकी काय? अरे भावा इतकी मोठी रील स्टार, तिचे 1 मिलियन फॉलोअर्स आहे, कोणी पण मग होईनच ना. ए भावा चिल ब्रो, तुझे पप्पा शांत असतील. अरे भावा इथं वील सामान अंगाला लावले तरी वळ निघत नाही. शब्द असतात दमदार. कट्ट्यावरची गॉसिप म्हणे सगळीकडे रंगत आहे. आणि तू खुशाल चिल ब्रो म्हणतोस. ए बाबा, तुझ्या पप्पाचा काय विषय रे? अहो ते व्हिडिओ एडिट करीत होतो ना, त्याच्यामुळे पप्पाला व्हिडिओ आवडत नाही. काढणं हे करणं ते करणं, आणि त्यामुळे मला बोलायचे पप्पा, आणि मी चुरून तरी व्हिडिओ काढतो आणि एडिट करीत बसलो होतो. तेव्हा तर पप्पा खवळले मला. अरे काय तू टेन्शन नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा मित्र आहे ना पाठीशी. मी शेतात जातो ना पाणी भरायला, तेव्हा तिकडं व्हिडिओ सगळं काढतो. त्याच्यामुळे मग पप्पाला इकडे असं काढलं दिसलं तर मग पप्पा धरून हाणतील ना, त्याच्यामुळे तिकडे जाऊन करावं लागतं तसं असं. हो काका, तुम्ही इकडे काय करताय? फिर कैसी और सबराय. ए साल्या, तू कुठं काय झाला? चल पटकन, तुला पप्पाचा मार खायचाय का? हे चल पटकन. हे चल. काय सायल्या राव, तुझे पप्पा नुसतं दोघा तिसरे येतं राव. येशीलच ना घरी आल्यावर बघतो तुला. घरी यायचं नाही बा. ए सायल्या राव, तो पप्पा लय डेंजर आहे राव. अहो मी तुम्हाला म्हणलो होतो, तुम्हाला तुमच्याच घोडं दाखवायची नाही सवय. अमृत, जिंदगी खूप भारी आहे यार. फक्त व्हिडिओ काढण्यासाठी एक कॅमेरा, एक माईक आणि एक रील स्टार पाहिजे. बरोबर ना अमृत? वा साहिल राव, काय मस्त कविता करतोय यार तू. अमृत कर दे ना छोटी बात. मी कविता नव्हता करत यार, मला या गोष्टीची खरंच गरज आहे. साहिल भावा, तुला 10 लाख फॉलोअर वाली चालन का रील स्टार? हा चालेल ना भावा. हा खरंच ना द्यावा. तू किती भारी आहेस आणि मी किती पुण्यवान आहे की मला याच्यासारखा मित्र भेटला. हॅलो तुझी ऐक ना, तुझ्याकडे एक काम होतं. हा आणि ऐक आता, येतानी ना 1 मिलियन फॉलोअर वाली रील स्टार ती आहे ना, तिला घेऊन ये आणि ना कॅमेरा आणि माईक घेऊन ये. बरं ठीक आहे बॉस, येतोच. काय झालं? अगं काही नाही भाऊ, आता त्यांनी आपल्याला ना नारळबाजी बोलवले. चल जाऊ पण. अगं काही नाही, थोडस काम होतं तर जायचंय. चल. देखतो ना, हा माझा ब्रो. हे बघ आई साहिल नाही का, ही माझी मैत्रीण आहे. हा रील स्टार. गॉगल चेहऱ्यावर स्माइल, गावच्या रस्त्यावर पण रानात
रानात साहिलचे पप्पा आले, आवरा पटकन आणि गाडीच्या पाठीमागे लापा. हा हा. आलं भाऊ दोघात तिसरा राव, काय काय करावं त्याला मलाच निपटावं लागेल यांचं. शिस्त त्याची भारी पण मन एकदम दिलदार. अरे तुझ्या पप्पाचं काय असतं ग मध्ये मध्ये ध्यानीनं मनी सारखं मध्ये मध्ये. ए बो जर शांत बस, इथं काय चाललंय बघ. अरे अमृत, आज योग जरा चांगलेच दिसतंय, पुन्हा भेट झाली आपली. हा हो ना काका. मग आमचा सायले कुठे पळताना तर लय भारी पळाले तुम्ही दोघे घरात. मी भेटलो तर सायला नाही भेटणार आणि सायला भेटला तर मी नाही भेटणार. जय महाराष्ट्र. मग बेल्ट काढू का? ओ माफ करा माफ करा माफ करा. तुला ना 2 तासाचा वेळ देतो, माझ्या सायल्याला ना माझ्या समोर घेऊन ये बर का, नाही तर तुझं काही खरं नाही. कळलं का? समजलं का तुले? सायल्याचा पप्पा म्हणता मले. हा नाही तर माझा बेल्ट आणि तू निघ, चल बुसपांग्या शोध त्याला. मैफिलीत मेहनतीच्या जोरावर वाढतो प्रत्येक रील, मातीचा सुगंध आणि डोळ्यात जिद्द अपार. गावाकडचा पोरगा बनतोय सुपरस्टार. तेव्हा आमच्या दोघांमध्ये तिसरा कोणी नको येऊ दे रे. मी तर खूप रील स्टार येऊन गेले ते. आपण चल तिकडे रील काढू, तिकडे जागा खूप भारी दिसते. शेताच्या बंधावर फोटो. गाडीला परत लेटर पाठवून द्या. ओके ठीक आहे सर. आम्ही परत जाऊ. सर तुम्ही इथं हो, मी इथं आलोय, तुला घ्यायला आलोय शेवटी. का? अरे तुझा बर्थडे ना आज. थँक्यू सर. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हे आमच्या संघ सिरीज मध्ये काम केलं होतं ना मी यांच्या सोबत. ते सर हे कोण आहे तनू? ती माझी फ्रेंड. ओके, हाय. हॅलो. हाय. हॅलो. हाय. तर यांना पण घेऊन जाऊ आपण सोबत बर्थडे सेलिब्रेशन चालतंय. साठी. तर चला तुम्ही पण आमच्या संग बर्थडे सेलिब्रेशन चला. कुठे जायचं? कुठं जायचं? आपल्याला जायचं या ठिकाणी. चला, सरप्राईज आहे सगळ्यांना. बरं बरं चल. चालतंय, चला. चला. थँक्यू 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 हॅपी बर्थडे. थँक्यू हॅपी बर्थडे. थँक्यू. चला केक कट करू. हा चला, ठीक आहे. अरे बाप रे, काय झालं? 100K व्ह्यूज आले. पुढे दाखव सायला. अभिनंदन भावा तुझं. हे हरे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू अरे लय भारी काम झालंय. बघ. थँक्यू. हे तुमच्या दोघांचे व्हिडिओ म्हणजे 100K झाले. मला वाटलं पण नव्हतं बनवून. मी जरी लांब असतो मला तुम्ही बरोबर सांगायची मी पुढे रील बनवते काय. तुमच्या दोघांना सांगायची मला परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन बनवलं. मनापासून धन्यवाद. अरे काका आले. ओ काका तुम्ही कधी आले? ओ काका केक खा. काका केक घाल त्या साईलच्या तोंडात. ओ काका तुम्ही काही कसं बोलताय? अरे पूर्ण तर ऐकून घे, भुसपांग्या माकड तोंड्या. हो काका तुम्ही काही पण बोलताय यार. जाय त्या साईलला पाठव इकडं. ए साहेब तुझे पप्पा आले. पप्पा आले. हा. Aura so bright, turning every moment into pure. काय रे साहिल, कसं आलं इथं? माहित नाही पप्पा कसं आलं. काय चाललंय? नवीन पाहुणे कोण आहे? काका 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 टेन्शन कसलं घेतोय मी सांगतो ना. मी लय मोठा डायरेक्टर आहे आणि साहिल कसा आला याचं पण उत्तर सांगतो. मी बर्थडे ऑर्गनाईज केला तनुचा आणि त्याला पण मी घेऊन आलो. तर तुम्ही टेन्शन घेऊ. हा तिथं होता, इथं आला.
आता मी याला इथून तिथं नेणार आणि नको त्या ठिकाणी मारणार, समजलं का? डायरेक्टर साहेब येऊ का? तिथं होते आणि तिथं आले. चल बाबा तू. अरे आणि हा स्वामी, तुझा बर्थडे सेलिब्रेशन झालं की तू घरी ये आणि एक उरलेला केक घेऊन साईडला खाऊ घालायचा. येऊ का डायरेक्टर साहेब? इथं आले. काय रो आता सायल्याचे तनुचे 100 के झाले रो आणि आले पप्पा मुले दोघात तिसरे. घरी चल तुला दाखवतो. गावाकडची माती गावाकडची शान स्वप्नांना मिळाली आता नव्या उंचीची ओळख खास. गावाकडची माती गावाकडची शान. मित्रांनो कसे बरे आहात का? तर माझे 11 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झाल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहे. माझ्या भावाला कोणी फॉलो केले रे? मी नाही केलं. धन्यवाद. तुझे व्हिडिओ मी पाहिले यार, मी फॅन आहे. अरे लय मी तुझ्या व्हिडिओला लाईक करतो. अरे काय एकदम मस्त व्हिडिओ करतो. अरे लय भारी करतोय. कॉंग्रॅच्युलेशन मनापासून. मग अरे आम्ही किती जवळ तुम्ही जरा सांगायला थँक्यू सर. फोटो की फोटो कॉम्बिनेशन भाई चला. सर एखाद्याला जर नवीन कंटेंट क्रिएट करायचं असेल तर त्याने कसं करायला पाहिजे? हा सांगतो ना तुम्हाला. आणि तुमचा स्ट्रगल पण सांगा बरं. हा ठीक आहे. सोलत गावाची साथ भारी लाखोच्या मनामध्ये आता जागा त्याने मारली. नाही कुठला ऍटिट्यूड नाही कुठला गर्व लोकांच्या प्रेमावर चालतो त्याचा सर्व. तर माझं नाव साहिल, तुम्हाला तर माहितीच असेल. तर माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आले. माझे पप्पा, माझे फ्रेंड, माझी सिस्टर. तर माझ्या फ्रेंडने म्हणजे अमृतने मला इतका सपोर्ट केला की माझ्या घरच्यापासून काही बी सांगायचा ना मला न्यायचा. त्यांनी माझ्या आयुष्यात रील स्टार हे सगळे आणले. मग नंतरून माझी सिस्टरची एक फ्रेंड होती 11 मिलियनवाली रील स्टार, तर ती माझ्या आयुष्यात आली. तर तिथून माझं सगळं रील बिल सगळ्या व्हायरल व्हायला लागल्या. असा सपोर्ट होता. घरच्याचा मला सपोर्ट नव्हता तरी मी गपचूप जायचो रानात, रील काढायचो. माझ्यासोबत माझा फ्रेंड होता, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. लय स्ट्रगल केला मी. त्याच्यानंतर मग मी कुठं आज या पातळीला आहे. अरे साहिल, इथं काय करतोय बाळा? काय करतोय? अहो पप्पा, माझे 11 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झालेत. अरे बरेच जण म्हटले तुझा मुलगा खूप फेमस झाला, असं झालं तसं झालं. अरे वा वा वा. पीकेचा स्पेसशिप सोडून गेलाय का एलियनला, आज माझा मुलगा पोहोचलाय 11 मिलियनला. अरे भावा एक नंबर, अशीच प्रगती कर. आता बाहेरच्या बाजूचे पवार काका म्हणत होते तुमचा मुलगा लय फेमस झाला, असं झालं तसं झालं. सकाळी ते भेटले, ते मला कॉंग्रॅच्युलेशन केलं त्यांनी. काय त्यांना तेच म्हटलं, शेवटी मुलगा कोणाच प्रगती करणारच. मला विश्वास होता तुझ्यावर. आधी ठीक आहे, मला नाही कळलं तुझ्या भावना, जरा ते क्षेत्र मला नाही समजलं, पण ठीक आहे. आता जे काही करतोय ना त्या मनापासून कर, चालू दे एकदम, काय हरकत नाही. थांबू नको आता फक्त. नाही दाखवून दे पवार काकांची मुलगी. आपण घरी आलो तू टेन्शन नको घेऊ. चल मग येतो. ठीक आहे बाबा. अरे अमृत, तू पण आहेस का इथे? तुला काका काय चाललं? काहीच नाही, निवांत. बरे, आज जरा योग चांगले दिसतंय. परत आपली गाठ भेट झाली. काय चाललं बाकी? काय नाही, निवांत. तुम्हाला परत आता मिलियनवर पोहोचलं? नाही, मी काहीच नाही. अरे काय, याला काय अर्थ आहे का? नाही कसला अभ्यास चालू?
मराठी रूपांतर हवं. तुमचं रूपांतर कशात होतं आणि कशात नाही मराठी या पहिले चला येतो काय. हो पॉलिटिकल सायन्स आहे. Her fame classy, aura so bright, turning every moment into pure. अरे साहिल, जी प्रगती तू केली मला त्याच्यासाठी 2 शब्द म्हणायचे तुझ्यासाठी. बोला ना पप्पा. की मला विश्वास होता माझ्या मुलावर, त्याच्या काळजात वाहणाऱ्या जिद्दीचा पूर्ण तो छंद करणार, आणि जे कोणी बोलत होतं होणार नाही याच्याकडून त्यांची बोलती तो बंद करणार. शेतकऱ्यांचा लेख पण रुबाब 1 नंबर, एंट्री झाली की म्हणतात आला गावचा स्टार. शाबास साहिल, शाबास. माणसाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात, पण आपण ठरवायचं असतं की रडायचं का त्यावर लढायचं. तसंच आमचा साहिल रडत बसला नाही, त्यांनी त्यावर काम केलं, मेहनत केली. तो एक दिवस आला की तो रिस्टार्ट झाला. दोघात तिसरा आला तरी आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळतंच. भावी रिश्ता. गॉगल चेहऱ्यावर स्माइल, गावच्या रस्त्यावर पण हिरोवाली स्टाईल. मनाने साधा पण ड्रीम मोठं भारी, यशाच्या वाटेवर चालतो स्वाभिमानी. स्टाटस नाही, फेक नाही, शो ऑफच्या खेळ, मेहनतीच्या जोरावर वाढतो प्रत्येक रील. मातीचा सुगंध आणि डोळ्यात जिद्द अपार, गावाकडचा पोरगा बनतोय सुपरस्टार. शेताच्या बंधावर फोटो बॅकग्राऊंड सूर्यास, पोस्ट होताच कॉमन येती भाऊ तूच खास. फ्रेंड सर्कल सॉलिड, गावाची साथ भारी, लाखोच्या मनामध्ये आता जागा त्याने मारली. नाही कुठला ऍटिट्यूड, नाही कुठला गर्व, लोकांच्या प्रेमावर चालतो त्याचा सर्व. कालचा मुलगा आज ट्रेंडचा सरदार, इंस्टाग्राम वर चमकतो भावी रिश्ता. गावाकडची माती, गावाकडची शान, स्वप्नांना मिळाली आता नव्या उंचीची ओळख खास. गावाकडची माती, गावाकडची शान, स्वप्नांना मिळाली आता नव्या उंचीची ओळख खास. आचन व्हायरल चवार, आलाय रे भावी रिल्स. So bright, turning every moment into pure spotlight. No love stories, just genuine style, making every face light up with a smile. No love stories, just